त्रास होतोय। एक तर केंद्र सरकारनं अडाणीवर आयात होणाऱ्या कमी केल्यामुळं सोयाबीनला भाव नाही। सोयाबीनचा भाव 4,000 रुपये 24 वर्षानंतर आहे तेवढाच तेल जे त्या देशात सगळे परिणाम आहेत। येत्या 15 जानेवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी बोलत आहेत। शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात प्रश्नांसंदर्भात ते ठाकरे भेटीनंतर माहिती देत आहेत। ठाकरेंना ते भेटले आणि त्यानंतर नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे त्याच्याविषयी ते प्रतिक्रिया देत आहेत। काही क्षणामध्ये राजू शेट्टी यांची पूर्ण प्रतिक्रिया आपण पाहू ऐकू शकू। राजू शेट्टी आता बोलतायत। पाटगावचं धरण आहे 4.5 TMCचं, त्या धरणाचं पाणी अदानी उद्योग समूह 8,400 कोटी रुपये खर्च करून उलट सिंधुदुर्गला नेऊन तिथं 2100 मेगावॅटची वीज निर्मिती, कोल्हापूर आणि सीमा भागातील कर्नाटकात शेतीला पाणी कमी पडणार आहे। ह्या विरोधात सुद्धा आम्ही आंदोलन करतोय। एक संघर्ष समिती या प्रकल्पाच्या विरोधात आम्ही निर्माण केलेली आहे आणि म्हणून सिंधुदुर्गातल्या जनतेची सुद्धा आम्हाला साथ हवी आहे। म्हणून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मिळून जर हा लढा उभा केला अदानी विरोधातला तरच ते पाणी वाचणार आहे। एका बाजूला इचलकरंजीसारख्या शहराला पाणी देऊ नये म्हणून लढे उभा राहत आहेत आणि इथं राजरोसपणानं अदानी उद्योग समूहाला तयार धरणातलं पाणी देऊन जवळपास 7 ते 8 TMC पाणी हे समुद्राकडे वळवायचं म्हणजे उलटी गंगा व्हायचं कारस्थान होतं आहे। आणि या शेतकऱ्यांच्या लढ्याला सुद्धा शिवसेनेचा पाठिंबा मिळावा यासाठी मी आज त्यांची भेट घेतली आणि शेतकऱ्यांच्या लढ्यामध्ये आम्ही नेहमीच तुमच्याबरोबर राहू असं त्यांनी मला आश्वासन दिलं। या संदर्भामध्ये काही चर्चा झालेली नाही, कारण महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा आमचा विचार नाही आहे। आम्ही स्वतंत्रपणाने लढणार आहोत। ज्यावेळी निवडणुका जाहीर होतील त्यावेळी आम्ही आमच्या भूमिकेने जाऊ। राजू शेट्टी हे शेतकऱ्यांसंदर्भातल्या पाण्यासंदर्भातल्या प्रश्नासंदर्भात बोललेच, मात्र जागा वाटपासंदर्भातला प्रश्न त्यांना विचारला की जागा वाटपासंदर्भात काही चर्चा झाली का। कारण हातकणंगले मतदारसंघातून उमेदवारीवर ठाकरे आणि राजू शेट्टींमध्ये चर्चा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती। त्या संदर्भात प्रश्न त्यांना विचारला, मात्र त्यांनी अजून उत्तर पूर्ण केलेलं नाही। मात्र 15 जानेवारी मोबदला मिळायचा तो 60% त्याच्यामध्ये कपात करण्याचं जी दुरुस्ती विधिमंडळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना केली, हे आमच्या आक्षेपाचे मुद्दे आहेत आणि म्हणून आम्ही मविया सोडलेले आहेत। त्या मुद्द्यावर जोपर्यंत स्पष्टीकरण मिळणार नाही तोपर्यंत मवियाबरोबर जाण्याचा प्रश्नच येतो। तोपर्यंत मविया बरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही हे स्पष्ट केलंय राजू शेट्टी यांनी। पण 15 जानेवारीपासून ते मराठवाडा दौरा करणार आहेत। या